आताच एक ब्रेकिंग बातमी येते तर बातमी आहे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण हतबल झाल्याचं कळतंय। तर चंद्रपुरात काँग्रेसचे विनायक वांगडेंना उमेदवारी दिल्यामुळे नाराजीचे सूर उमटलेले आहेत। चंद्रपूरमधल्या कार्यकर्त्यांशी बोलतानाचा एक ऑडिओ जो आहे तो व्हायरल झालेला आहे। पक्षात कुणीच ऐकत नसल्याचं सुद्धा अशोक चव्हाण यांनी या ऑडिओ क्लिपमध्ये म्हटल्याचं आढळून आलंय। तर आता मीच राजीनामा देण्याच्या मनस्थितीत असल्याचं सुद्धा अशोक चव्हाण या ऑडिओ क्लिपमध्ये बोलल्याचं आढळून आलेले आहेत। आपण पाहतो आताची ही ब्रेकिंग बातमी आहे। काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांचं पक्षात कुणीच ऐकत नसल्याचं त्यांनी म्हटलेलं आहे आणि या संदर्भातली चंद्रपूरमधल्या कार्यकर्त्यांशी बोलतानाचा एक ऑडिओ जो आहे ही ऑडिओ क्लिप व्हायरल झाली आहे। नेमकं त्यांनी ऑडिओमध्ये काय काय म्हटलेलं आहे ते आपण ऐकूयात। गुड मॉर्निंग सर। हो बोलतोय। चंद्रपूरवरून बोलून राहिलो सर, राजूरकर। हा बोला सर, विनायक बांगडेला तिकीट झाली सर जाहीर। काय सर आपला कॅन्डिडेट शुअर आहे ना सर? महाराष्ट्रामध्ये अशी एकही जागा नाही सर, चंद्रपूरमध्ये शुअर आहे ना सर? अहो तुम्ही जे म्हणताय तिकडे मुकुल वासनिकांशी बोलून घ्या, माझ्याकडून पूर्ण समर्थन आहे, पण काही इतक्या लोकांना साहेब समजत नाही। साहेब आम्ही पूर्ण साहेब मी म्हणून नाही सर, विनायक बांगडे बरोबर आहे। मी तुमच्या बरोबर आहे या सगळ्या विषयामध्ये, समजून घ्या। मुकुल वासनिक काहीच नाही सर, तुमच्या पुढे काहीच नाही सर, तुम्ही पूर्ण महाराष्ट्र सांभाळता सर। मुकुल वासनिक माझ्या इथे कोणी ऐकायला तयार नाही, खूप प्रयत्न केला, मी सुद्धा राजीनामा द्यायच्या मनस्थितीमध्ये आहे। जरा बोलून घ्या तिकडे वासनिकांना, सांगून द्या। साहेब खूप परेशान आहे साहेब, तो सीट क्लिअर आहे ना साहेब, यांना जड जाते काय जाते माहित नाही साहेब। तुम्ही जरा बोला, आमची बाजू मांडा, वडेट्टीवारला सांगा बाजू मांडायला नाही। वडेट्टीवार साहेब उसेंडीच्या आता मागे लागले, काहीच नाही ते आता उसेंडीला या सीटचा फायदा सर उसेंडी साहेबांना आहे ना आणि माणिकराव ठाकरेंना सुद्धा आहे। तुम्ही जरा बोलून घ्या ना या विषयात। आम्ही काय बोलणार सर, साधारण कार्यकर्ते सर, आम्हाला काही सुभाष भाऊनी सांगितलं नाही आम्हाला वडेट्टीवारनं सांगितली, आमच्या मनातली तळमळ आहे साहेब। तुमची आणि माझं मत सारखं आहे, पण करू काही ते कोणी माझं ऐकत नाही अशी परिस्थिती नाही सर, तुम्ही महाराष्ट्र एवढे सर मोठे पदावर आहेत ना सर, जे करायचं बोललं पाहिजे। आता काय सर काय करणार आहे सर, तेवढी मोठी सीट सर जाणार ना सर। त्या बांगड्याला सांगा की मी रडू शकत नाही, जास्त सुकू त्यांना समजायला पाहिजे बांगडे की काय आहे सर, मला काही बांगडे सर काहीतरी चेंज करा सर। बेटा बांगड्याला भेटून सांगा बांगडे सांगून काही फायदा नाही ना सर, त्यांना समजायला पाहिजे तिकीटच नव्हते घ्यायला साहेब पाहिजे, एवढी मोठं खासदार क्षेत्र आहे साहेब। बांगड्यांना सांगा तुम्ही, मग त्याचा नंबर आहे तुझ्या, बांगड्याचा नंबर आहे तुमच्याकडे? आहे SMS करा नंबर। ठीक आहे थँक्यू सर, थँक्यू। तर आपण पाहिलं हे संभाषण होतं अशोक चव्हाण आणि काँग्रेसच्या कार्यकर्त्यांमधलं हे संभाषण होतं आणि ही ऑडिओ क्लिप जी आहे ती व्हायरल झालेली। आपण थेट जाऊयात, आमचे प्रतिनिधी प्रफुल्ल साळुंखे आपल्यासोबत आहेत। प्रफुल्ल, आपण पाहतोय अशोक चव्हाणांचा आवाज जो आहे तो आपल्याला ऐकू आलेला आहे कार्यकर्त्यांशी बोलताना आणि यावर त्यांनी काँग्रेसचे लोकसभा उमेदवार जे विनायक वांगडे आहेत यांच्या तिकिटाबद्दल नाराजी व्यक्त करत मीच आता राजीनामा देण्याच्या मनस्थितीत असल्याचं वक्तव्य त्यांनी केलेलं आहे। काय अधिक माहिती आहे? नक्कीच आपण ही जी संपूर्ण ऑडिओ क्लिप ऐकली यामध्ये स्पष्टपणे प्रदेशाध्यक्षांची हातबलता ही या ऑडिओ क्लिपमध्ये स्पष्टपणे दिसत आहे। कारण या जागेवर शिवसेनेमधून ज्यांनी राजीनामा दिला होता ते आमदार या ठिकाणी निवडणुकीसाठी इच्छुक होते, पण त्या उमेदवाराला तिकीट न देता बांगडेंना तिकीट या ठिकाणी देण्यात आलं आणि कुठेतरी अशोक चव्हाणांच्या ऐवजी मुकुल वासनिकांचा जो उमेदवार आहे त्याला प्राधान्य या ठिकाणी देण्यात आलं आहे। त्यामुळे स्थानिक कार्यकर्ते कुठेतरी नाराज झाले आणि त्या नाराजीतून जे हे संभाषण समोर या ठिकाणी आलं आहे। या सगळ्या जर गोष्टी पाहिल्यात तर सेनापतीच जवळपास हा जो सेनापती आहे तोच सेनापती कुठेतरी हारलेल्या मानसिकतेत आहे की काय असंच या संपूर्ण ऑडिओ क्लिपमधून दिसतंय। या सगळ्या प्रकारानंतर काँग्रेसमध्ये जी धुसफूस सुरू आहे ती या ऑडिओ क्लिपमुळे बाहेर आलेली आपल्याला पाहायला मिळते। नक्कीच प्रफुल्ल धन्यवाद या संपूर्ण माहितीबद्दल। आणि आपण अधिक माहिती घेऊयात, आमचे प्रतिनिधी महेश तिवारी सुद्धा आपल्यासोबत आहे चंद्रपूरहून। थेट महेशकडे जाऊयात। महेश, आपण पाहतोय स्थानिक कार्यकर्त्यांशी बोलताना हा ऑडिओ जो आहे तो व्हायरल झालेला आहे, यावर अशोक चव्हाणांची प्रतिक्रिया घेण्याचा काही प्रयत्न केलाय का आणि काय सध्या आता तिथे परिस्थिती आहे? विनायक बांगडेंच्या तिकिटाला घेऊन नाराजी व्यक्त होतीये। मनाली आपण जर बघितलं तर हा खरा वाद जो निर्माण झालेला आहे तो शिवसेनेचे जे आमदार होते बाळू धानोरकर ज्यांनी राजीनामा दिला आहे त्यांना काँग्रेसमध्ये प्रवेश मिळवून उमेदवारी देण्याच्या संदर्भात जे सुरू होतं त्यातून हे सगळं घडतंय। विशेषतः बाळू धानोरकर यांचा राजीनामा झाल्यानंतर त्यांचा प्रवेश होईल आणि त्यांना उमेदवारी दिली जाईल
याबद्दल मोठ्या प्रमाणात चंद्रपूरचा जो एक गट आहे, विशेषतः अशोक चव्हाण समर्थक जे नेते होते त्यांनी प्रयत्न केले. त्यांची पूर्ण अपेक्षा होती, मात्र ही अपेक्षा काल रात्री फोल ठरलेली आहे आणि विनायक बांगडेंची उमेदवारी घोषित झाल्यानंतर भाऊ धानोरकरांच्या उमेदवारीवर अपेक्षा ठेवून असलेले जे कार्यकर्ते होते त्याच्यामधून कोणीतरी अशोक चव्हाणांशी संवाद साधला आणि सूत्रांनी दिलेल्या माहितीप्रमाणे अशोक चव्हाण यांनी व्यक्तिगतरित्या भाऊ धानोरकरांसाठी प्रयत्न केले होते. त्यामुळे कुठेतरी अशोक चव्हाणांची ही जी नाराजी आहे त्या ऑडिओ क्लिपमधून स्पष्ट झालेली आहे. त्यामुळे काँग्रेसमध्ये, चंद्रपूर काँग्रेसमध्ये धुसफूस सुरू आहे हे स्पष्ट आहे आणि याचे पडसाद निवडणुकीवर उमटण्याची शक्यता नाकारता येत नाही. विनायक बांगडे यांनी स्वतःसाठी प्रयत्न केले होते आणि मुकुल वासनिक विनायक बांगडेंसाठी अनुकूल होते. त्यामुळे विनायक बांगडेंना उमेदवारी मिळाली आहे. मात्र आता भाऊ धानोरकरांच्या उमेदवारीवरून नाराज असलेले कार्यकर्ते अशोक चव्हाणांशी संवाद साधून आपली नाराजी व्यक्त करत असताना अशोक चव्हाण स्वतः त्या नाराजीला अनुकूल भूमिका घेत आहेत. त्यामुळे एकूणच पक्षात काही आलबेल नाही आहे आणि येणाऱ्या 11 तारखेपर्यंत अगदी खरंय महेश, आपण पाहतोय त्यामुळे एकूणच काँग्रेस पक्ष कुठे गळतीकडे लागलेला असताना काँग्रेस पक्षातून अनेक दिग्गज नेते जे आहेत ते इतर पक्षामध्ये जात असताना आता काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी सुद्धा पक्षात आपलं कोणीच ऐकत नसल्याचं म्हटलेलं आहे आणि त्याचबरोबर चंद्रपूरमधल्या कार्यकर्त्यांशी बोलतानाचा हा जो व्हिडिओ आहे हा व्हिडिओ व्हायरल झालेला आहे. याविषयीचे अधिक अपडेट्स जे आहेत ते तुमच्यापर्यंत आम्ही घेऊन येत राहणार आहोत. मात्र आता वेळ झाली एका ब्रेकची. तर पुण्यामधल्या भाजपच्या उमेदवारीवरून सुद्धा चर्चा सुरू होती. पुण्यातून गिरीश बापट यांना उमेदवारी देण्यात आली आहे. विद्यमान खासदार अनिल शिरोळे यांचा पत्ता कट करण्यात आलाय. तर गेली अनेक वर्ष गिरीश बापट खासदारकीसाठी प्रयत्नशील होते. मी सर्वाधिक मतांनी निवडून येईन असा दावा देखील गिरीश बापट यांनी केलाय.